उन्हाळ्यात कितीही वावनाचे प्रकार करा, पापड, कुरवड्या, लोणची, पण सांडगे बनवायचं राहून गेलं की मग मात्र काहीतरी अपूर्ण राहिलंय असंच वाटत राहतं. हे सांडगे बघा ना, इतके मस्त खमंग कुरकुरीत बनले, एकसारखे वाळले गेले. पावसाळ्यात असंही भाज्यांचा तुटवडा असतो, दरही चढलेले असतात. आपोआपच हात सांडग्यांच्याकडे वळतो. सांडग्याची सुकी भाजी असू देत किंवा मग रस्सा, अगदी भन्नाटच लागतो. आज आपण 1 किलोच्या प्रमाणात मिश्र डाळींचे सांडगे बनवते, तेही वर्षभर टिकणारे. सांडग्यांना बुरशी लागू नये, सोनकिडे लागू नये किंवा मग जाळी धरू नये किंवा मग कुबट वास येऊ नये यासाठी भरपूर काही टिप्स आहेत. नमस्कार, सुनंदा होम कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण खमंग कुरकुरीत पारंपरिक पद्धतीचे सांडगे बनवतो, तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो मटकीची डाळ घेतली. 2 वाटे मटकीची डाळ आहे, तुम्हाला जवळून दाखवते. साधारण ही लहानशी गावरान डाळ घेतली मी आणि कुठल्याही दुकानामध्ये, किराणा स्टोअरमध्येही सहज मिळून जाते. त्याच प्रमाणात मी 1 वाटी म्हणजेच पाव किलोभर हरभरा डाळ घेतली आणि तेवढ्याच वाटीने पाव किलोभर मुगाची डाळ घेतली. हरभरा आणि मुगाच्या डाळीमुळे सांडगे चवीला भारी होतात. मटकीची डाळ सोडून या दोन्ही डाळींव्यतिरिक्त अजून कोणती डाळ आपल्याला घालायची असेल, जशी उडदाची, तुरीची, तर ती घातली तर अजूनच पौष्टिक होतील. डाळी लूजमध्ये घेतल्या किंवा मग पॅकेटमधल्या घेतल्या तरी थोडी तरी डस्ट त्याच्यावर शिल्लक राहते. इथे मी सुती पंचा घेतलाय, त्याने सगळ्या डाळी व्यवस्थित पुसून घेतले किंवा मग 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेतल्या तरीही चांगलंच. नाहीतर अशा ओलसर कापडाने पुसून घेतल्या तरी त्याच्यावरची धूळ निघून जाते. आता या तिन्ही डाळी एक एक करून गॅसवरती भाजून घेतल्या तरीही चालतील किंवा मग अशा एकत्र करून भाजून घेतल्या तरीही चालेल. पण कडकडीत गरम करून घेणं किंवा मग उन्हात वाळवून घेणं हे गरजेचं आहे. हे असं कडकडीत गरम करून घेतल्यामुळे सांडग्यांचा खमंगपणाही वाढतो. तुम्ही नुसते सांडगे तेलावर तळून जरी खाल्ले तरी ते खूप छान लागतात. तर आता इथे बघा, हे 3 ते 4 मिनिटासाठी कडकडीत गरम करून घेतले, काढून घेते साईडला. आणि डाळीचा रंग बघा अजिबात बदललेला नाही. खूप जास्त लाल करून करपवून घ्यायचे नाही, नाहीतर मग सांडगे वाळल्यावर अजून थोडे डार्क दिसतात. आता ही डाळ पूर्णपणे थंड झाल्यावर मगच गिरणीवरून दळून आणायची. सांडग्यासाठीचं दळून पाहिजे म्हटल्यावर मग आपोआप गिरणीवालेही दळून देतात. आता इथे घरात माझ्याकडे छोटी घरघंटी आहे, त्याच्यावरती मग 5 किंवा मग 6 नंबरच्या प्लेटवरती भरड करून घ्यायची. सांडग्यासाठी खूप जास्त बारीक पीठ करायची गरज नाही, भरडच बरी वाटते. आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालते. खूप जास्त मीठ घालायची गरज नाही, जेव्हा कधी भाजी करतो त्यावेळी मीठ घालणारच आहोत ना आपण. आणि हे 1.5 चमचा इतकं लाल तिखट. खूप जास्त लाल तिखट घातलं तर मग सांडगे तोडताना देखील हातांची जळजळ होते, म्हणून हे इतकंच लाल तिखट घालायचं. आणि आता यामध्ये थोडीशी हळद आणि हे हिरवं वाटण, तर त्याच्यामध्ये 50 ग्रॅम सोललेला लसूण घेतला आहे, 1 चमचा इतकं जिरे, 1 चमचा ओवा हातावर क्रश करून घेते. डाळी घेतलेत ना आपण, मग थोडासा ओवा घातलेला केव्हाही चांगलाच. आणि आता 1 लहान कोथिंबीरची जुडी आहे, तर ती स्वच्छ धुवून त्याची जी देठं आहेत ना कोवळी, ती घालते. याने वाटणालाही खूप छान चव येते आणि सांडग्यांनाही छान चव येते. आता यामध्ये तुम्ही आवडीनुसार कुठलेही गरम मसाले घातले तरीही चालेल, पण मी जे लाल तिखट घेतले त्यात सगळे गरम मसाले आहेत, म्हणून मग दुसरे कुठले गरम मसाले मी नाही घातले. आणि हे हिरवं वाटण याच्यामध्ये घातलं. त्याचबरोबर ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ती सुद्धा घालून घेतली. आता यात ना बारीक चिरून मेथी घातली तर अजून छान फ्लेवर वाढतो, पण मेथी नव्हती माझ्याकडे. तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. सगळं पिठामध्ये एकजीव करून घेतलं की मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला जास्त पाणी घालून पीठ सैल नाही करून घ्यायचं, लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं. खूप जास्त सैल पीठ भिजवून घेतलं त्याचे सांडगे पटापट तुटले जातात, मग तेच सांडगे एका बाजूने बसके होतात, चपटे होतात. वाळताना पण ते एकसारखे रंगावर वाळत नाहीत. वरच्या बाजूने पूर्णपणे वाळल्यासारखे दिसतात आणि ताटाकडची जी बाजू असते थोडीशी पांढरट दिसते, चपटी दिसत असते. म्हणून मग सांडग्याचं पीठ हे नेहमी भिजवताना थोडंसं म्हणजे सैल भिजवावं, खूप जास्त पातळ नाही भिजवायचं. साधारणपणे आपण जसं थालीपीठाचं पीठ भिजवतो किंवा मग चकलीचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता नुसती ही कच्च्या डाळींची भरड आहे. 1 तासभर जरी छान पीठ भिजलं ना तरी ते व्यवस्थित मुरलं जाईल आणि मग सांडगेसुद्धा पटापट तोडायला जमतील. आता 1 तासाभरासाठी साईडला झाकून ठेवते. 1 तासाभरानंतर बघा पीठ थोडंसं मऊ झालेलं असतं. हे असं बोटांनी दाबून बघितलं, छान व्यवस्थित मऊ झालेलं आहे. आता थोडंसं पाण्याचा हात लावून हे पुन्हा मळून घेते आणि आपलं पीठ तयार झालेलं आहे, छान मुरलं गेले. पटापट आपण सांडगे तोडायला घेऊयात. सकाळी जरा लवकर कामं आटपून सांडगे करायला घेतले की दिवसभर छान वाळतात
आता मी तरी उन्हात न बसता घरातच सांडगे तोडून घेते. थोडंसं हाताला पाणी लावून लहानसा पोर्शन हातामध्ये घ्यायचा. खूप जास्त मोठा गोळा नाही घ्यायचा. बाकीचे जे पीठ आहे ते रुमालाखाली झाकून ठेवायचे. तर करता करता काय होतं, उगाच ते सुकून जातं, कडक होऊन जातं. आता इथे एक ताट घेतलेलं आहे. ताटाला अजिबात तेल वगैरे काही लावत बसायचं नाही. तेल लावल्यामुळे काय होतं, सांडगे सुटतात व्यवस्थित, पण मग तेच सांडगे 4-5 महिन्यानंतर त्याला खूपच वास यायला लागतो. आणि हे असेही सांडगे व्यवस्थित वाळले जातात, छान सुटतात ताटाकडून ते. तेल वगैरे अजिबात लावत बसायचं नाही. आता इथे लहान लहान सांडगे तोडून घेते मी आणि लागेल तसं पाण्याचा हात लावून हे सांडगे तोडून घ्यायचे आहेत. खूप मोठे सांडगे अजिबात तोडून घेत नाही. काय होतं, वाळल्यानंतर तुम्हाला बारीक दिसतील ते, पण ते सांडगे जेव्हा तुम्ही भाजी कराल तेव्हा ते आपोआपच दुप्पट तिप्पट फुलतात, म्हणून मग लहानच घालून घेते. आणि खूप जवळजवळ घातले तर अजिबात ते एकमेकाला चिकटत नाही, वाळल्यावर बरोबर सुटतात. तर इथे एक ताट भरून झालेलं आहे आणि उरलेली सुद्धा अशाच प्रकारे मी सगळी ताटं करून घेतलेली आहे. जवळजवळ 5 ते 6 ताटं झाली. त्याने एक मोठा ट्रे देखील झाले. कडकडीत उन्हामध्ये वाळलेत, दुपारचे 4 वाजलेत आणि छान सुटलेत सांडगे. म्हणजे सकाळी लवकर केले की दिवसभरामध्ये कडक होतात, पण याला अजून आपल्याला 4 ते 5 दिवस कडकडीत ऊन द्यायचं आहे. 1-2 दिवसानं तुम्हाला पूर्णपणे वाळल्यासारखे वाटतील, पण ऊन द्यायला अजिबात कंटाळा करायचा नाही. हे बघा, 5 दिवसानंतर पूर्णपणे खडखडीत वाळवून घेतलेत आणि मग हे सांडगे तुम्ही वर्षभर कसेही खा, बुरशी लागत नाही की जाळी धरत नाही आणि एकही थेंब तेलाचा वापर केला नाही, म्हणजे कुबट वाससुद्धा येणार नाही. इथे आपले 1 किलोच्या प्रमाणात खमंग असे सांडगे तयार झालेले आहेत आणि सगळ्यात शेवटी करण्याचं कारण, एकतर खूप सुरुवातीला सांडगे करून घेतले, भाजीला काय असो नसो आपसूक हात सांडग्यांच्याकडे वळतो आणि वर्षभराचे सांडगे मग 2-3 महिन्यातच संपून जातात. यासाठी जे काही साहित्य घेतलं होतं, ज्या काही टिप्स आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, चेक करत चला. आणि ही रेसिपी आवडली तर घरी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करत चला. थँक्यू.